सुंदर मनामध्ये भरली. जॅकेट नाही तुमच्याकडं? विक्याचं आहे ते. विक्याकडून घेऊन आलो होतो मी. हा विक्याचं जॅकेट तुम्हाला आणायची काय गरज पडली? हो काय करू राहिले? उडवडी हा भरली होती ना. म्हणलं परत आजारी पडायचो लतिका सारखं झोपून ते म्हणून घेऊन आलो तो. परत देणार मी त्याला. नाही पण मी काय म्हणतोय, ह्या बघा ह्या दोघी ह्या इथं होत्या. आपण बापूंकडे बसलेलो, मग दरवाजाला बाहेरून कडी लावली कुणी? हा म्हणजे माझच बरोबर आहे, घरात चोर आला होताच. नाहीतर दरवाजाला बाहेरून कडी कोण लावल? मी लावली. काय हा? काही चोरबीर नाहीये बरं का. उगा आपलं काहीतरी. मी चांगली झोपली होते बरं का. तर हे मी तू माझी झोप मोड केलीस म्हणून मी येऊन कडी लावली बाहेरून. खरंच सांगते मी तुम्हाला. काही चोरबीर नाहीये. पण बाहेर झोपळा हल्ला होता ना. आणि हा नॅपकिन वर पायांचा ठसा होता. हे बघा, हे बाप मग अशी होते, आता नाहीये. पण होते मग अशी. अप्पा खरंच सांगतो. ओ जेम्स बॉन्ड चला उशीर झाला गो. काय चोरबीर नव्हता. ड्युटी नका करू चला. हो बाबू, मी टिवटिव नाही करत. खरं तेच सांगतोय. लते ताप बीप नाही ना ग? हा बरी आहेस ना माही तू? हा गेला ताप गेला आणि चोर बी गेला. आता मी बरी आहे. आप्पा उद्यापासून जाऊ ना ट्रेनिंगला. म्हणजे तू ट्रेनिंग सोडणार होतीस की काय? हे बाबा असं नाही चालत ना. ट्रेनिंग एकदम कंपल्सरी आहे. ओ तिला झेपलं नाही तर काय करन ती? का नाही झेपणार तिला? आप्पा मी आता एकदम बरी आहे. हा ताप गेला ना. आहे तिचं बघ ना. हा गेला ना ताप तिचा. अरे पण ते अशक्तपणा तर असन. नाही नाही पहा ना, एकदम ठणठणीत आहे मी. दिसतेच आहे की, दिसतेच आहे. हा काय नाही झालं तिला. आप्पा मी काय म्हणतो, तिला बरं वाटत असेल तर जाऊ दे की ट्रेनिंगला. अरे नोकरी कायला घालवायची हो. आज नाही उद्या ट्रेनिंग तर करावंच लागल की नाही. हा जाऊ द्या ना तिला. ठीक आहे ना ती आता. एकदम ठीक आहे ना ती. हा ना. हा पापा ना एकदम ठीक आहे मी. दिसते ते. हा मग आनंदीच असते नेहमी. हो हा ना ताप होता असं वाटतच नाही बघा ना तुझ्याकडे. हा ना. हा एवढी फ्रेश मी कधी पाहिलंच नाही तिला. मामी मला तर ना आता एकदम पळायलाच जावं असं वाटतं. हा मला आपण दोघी जाऊ. मला पण म्हणजे दोघी. हा मला बी व्यायाम करा असं वाटतंय. हा. सुरूच करू. जेव्हा जास्त नाटकं करायची गरज नाही. लते तुला जायचं तर पण जर का आजारी बिजारी पडली तर घरात बसून ठेवीन. मग ते आपल्याला नोकरी बी नको आणि ती ट्रेनिंग बी नको. वा वा वा.
आजच्यासाठी तरी हो म्हणली की नाही चालत. महाराज आहेत बरं, महाराजांची कृपा आहे. मला अजून बी वाटत सज्जनरावांचं बरोबर आहे. है ना? घरात कोणीतरी आलं होतं. अहो असं काय करता, मी सांगू राहिले ना तुम्हाला, चोर वीर कायच नाहीये. चला बरं, उशीर झालाय, चला झोपा सगळे. अहो तुम्ही जा घरी. मी काय म्हणतोय आप्पा, जो चोर इथून आला होता ना, मी पाहिलं माझ्या डोळ्यांना. माझ्या नॅपकिनवर पाय पण टाकलं होतं त्यानं. सौभाग्यवती चला. नाही ऐका ना, मला नाही काही खरं नाही वाटत आहे. आत्याबाई झोपल्या होत्या हा, जर का त्यांची झोपमोड झाली मायामुळं तर त्या येऊन मला झापतील ना, येऊन दाराची कडी काय लावतील, काहीतरी काळ वेळ आहे. मला माहिती ना सगळं, मी सांगतो तुला. त्याचं काय झालं, आम्ही ना बापूंकडे होतो, तरी ना तिकडनं आम्ही ज्यावेळेस चोर शोधायला पळालो ना, त्यावेळेस कोणी दिसलंच नाही. मोहीम फत्ते म्हणजे आब्याने मला सांगितलं होतं त्याला तुला भेटायचंय म्हणून. मी घाबरवलं त्याला, म्हटलं अरे आप्पांना कळलं ना तर काय खरं नाही. मग पण जिगर आहे पोरामध्ये, घाबरत नाही. जे ठरवतो ना ते करतोच. चिकाटी असावी तर अशी. हा ना. बरं भेट झाली ना तुमची. हो. बिचाऱ्याला स्वतःच्या घरात बी चोरासारखं यावं लागत. बापू पण अभ्यास सगळ्यांना लय स्पोर्टिंगली घेतो. हीच तर त्याची श्रीमंती आहे, कधीच हर्ट होत नाही, सतत हसत असतो, जिद्द काही सोडत नाही. त्याच्याकडून लय शिकायला मिळालं. अभ्यामुळं ना माझं आयुष्यच बदललंय. जिवंत तर मी होतेच, पण जगायला अभ्यानं शिकवलंय मला. अशी जोडीनं सुखात राहा, सुखानं संसार होऊ दे, पोरं बाळ होऊ दे. आम्यासारखी हुशार आणि आनंदी, आणि तुझ्यासारखी समंजस आणि कष्टाळू. चल झोप आता. गुड नाईट. हेमा येतो मी, चल. अहो ऐका ना, मी काय म्हणते, एवढे कडी कुलप सगळं लावलेलं असताना चोर आतमध्ये येतोच कसा? आणि तुम्ही ते जॅकेटचं जे काय कारण सांगितलं ना, ते काय मला पटलेलं नाही बरं का. मी बायको आहे तुमची, एवढं तर चांगलंच ओळखते तुम्हाला. थंडी वाऱ्याचं कारण तर तुम्ही देऊच नका. आणि काय हो, तुम्हाला तर दुसऱ्या कोणाचे कपडे वापरायला आवडत नाही ना, मग विषय संपलाय नाही मी आता. नाही तसं नाही, मला तर ना वेगळीच शंका येऊ राहिली. कसली? का भाऊजी आलते का काल? नाही तर आत्याबाईंनी मला लतीच्या खोलीमध्ये कोंडली करायला असती, आतमध्ये आल्या असत्या आणि मला झापलं असतं ना. मला तर पक्का असं वाटतंय का आत्याबाईच भाऊजींना पाठीची घालते. तू लाव तुझं डोकं लाव, मला उशीर होतोय. हे जेवढं जेवढं उघडं दिसत ना ते सगळं क्रीड लावून मस्त पॅक करून टाकायचं. एवढं पॅक करायचं कोणाला आतमध्ये घुसताच नाही आलं पाहिजे. काय बर ठीक आहे चालेल. अभिमन्यूचे घरी यायचे सगळेच मार्ग बंद करताय आप्पा. एक भिंतीवरचा होतो तो बी बंद करताय आता. देवा.